हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी करण गायकवाड तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजेच करण राईट्सवरती. तर आज आम्ही अशा ठिकाणी जाणार होतो जे ठिकाण खरंच खूप बघण्यासारखं नयनरम्य असं वातावरण तिकडचं आणि निसर्ग तर आहा. सो स्टे ट्यून्ड. मित्रांनो, आज आम्ही साताऱ्यातील एक अद्भुत आणि पवित्र अशा ठिकाणाला भेट देणार आहोत आणि ते म्हणजेच पाटेश्वर मंदिर. हे मंदिर देगावजवळील एका डोंगरावर बसलेले आहे. जर तुम्ही छोटीशी ट्रॅक जरी प्लॅन करत असाल तरी ही सगळ्यात बेस्ट चॉईस आहे. या मंदिराचं जर सांगायला गेलं तर खूप खास वैशिष्ट्य असं आहे जे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. काय केलं सकाळपासून एनर्जी वेस्ट करा. जसं मी तुम्हाला आधीच बोललो की एक छोटीशी तुमची ट्रेक होऊनच जाते मंदिरात पोहोचण्या अगोदर. आणि पण इथे फारशी कोणाला एवढी सवय नसल्यामुळे सगळेच असे थकलेले पाहू शकता तुम्ही. आणि फायनली आम्ही काही वेळानंतर मंदिरात पोहोचलो. सर्वप्रथम तर आम्ही पाय वगैरे धुवून घेतले आणि आशीर्वाद घेतल्यानंतर प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर लगतच्याच ठिकाणी असलेलं एक मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही गेलो. आणि तुम्ही पाहू शकता ही मंदिराच्या परिसरातील काही दृश्य. आणि मेन जसं मी तुम्हाला बोललो की ह्या मंदिरात येण्याचं खास उद्दिष्ट म्हणजे इथे असलेले शिवलिंग. या ठिकाणी तुम्हाला शेकडो शिवलिंग पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर चतुर्मुखी हे शिवलिंगसुद्धा तुम्हाला इथेच पाहायला मिळतं. उत्कृष्ट गोरीवकाम आणि सुंदर निसर्गरम्य वातावरण यामुळेच हे ठिकाण सगळ्यांना भावतं. सो आम्ही प्रचंड थकलो होतो फिरून फिरून. म्हणलं की थोडंसं निवांत बसून काहीतरी खावं म्हणून सगळ्यांनी घरून डब्बा आणलेला. डब्बा खाल्ला, मस्त सगळ्यांनी फस्त केला आणि आता आम्ही अशा पद्धतीने निघालो होतो घरी. सो मी सगळ्या सातारकरांना आणि जे सातारला येत आहेत तर त्यांना विनंती करेन की तुम्ही एकदा या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि यू विल बी अमेज्ड. थँक्यू.